मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे दहीवडा. तर बघूया रेसिपी. इथं मी उडदाची डाळ 3 ते 4 तास भिजवलेली आहे. आता त्यातलं पाणी काढून मी आता हे बारीक करून घेणार आहे. मग थोडंसं पाणी घालायचं, ज्याने जास्त घालायचं नाही. बारीक करून घेतल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. ते पीठ हलकं करायचं आहे. जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही पळीचा सुद्धा वापर करू शकता इथे. पण हे पीठ जास्त जेवढं आपण हलकं करू तेवढे वडे हे छान होतात. आता हे पीठ हलकं झालेलं आहे, तर यामध्ये आपण घालूया. आता हे चमच्यानी पण हे केलेलं आहे. ज्यांचा हात खूप दुखतो ते आपण चमच्यानी करू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि किंचितसा सोडा घालायचा आहे. परत हे मिश्रण मिक्स करायचं आहे. एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ताक घेतलेलं आहे आणि 2 वाट्या हे साधं पाणी घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. हे घरी मी दही लावलेलं आहे. दही लावताना मी कच्चा दूध, जे निळसर दूध असतं त्याचं दही लावलेलं आहे. त्याचा क्रीमीपणा त्यामध्ये राहतो. आता हे छान फेटून घेऊया आपण दही. ह्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी घालते मी. लागेल तसं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही, त्याचं ते पातळ होतं. आता हे छान मिक्स केलं आहे. तर त्यामध्ये घालायचं आहे मीठ, चवीनुसार साखर घालायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार 2-3 चमचे, तर ज्या प्रमाणात दही आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आता हे परत आपण छान घुसळूया, म्हणजे मीठ आणि साखर एकत्र होतं. आताची कन्सिस्टन्सी बघा. अजून थोडंसं पाणी वापरलेलं आहे. लाल तिखट घालायचं आहे कलरचं. छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बाकीचे मसाले घालूया. हे मी घातलेलं आहे काळं मीठ. काळ्या मिठाने पण छान चव येते. तसेच आमचूर पावडर घातलेली आहे आणि हे घातलेलं आहे, बुंदी घातलेली आहे. आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापले का आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता छान असा वडा तळून होतो आहे. त्यामुळे आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. आता बाकीचे वडे मी चमच्याच्या साहाय्याने घालू शकते. तुम्ही चमच्याचा वापर करा किंवा हाताचा सुद्धा वापर करू शकता. आता हे दोन्ही साईडून आपण तळून घेऊया छान. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, गॅस मोठा ठेवायचा नाही. छान असे खुसखुशीत हे वडे झालेले आहेत. डाळ ही जास्त वेळ भिजवायची नाही, 3 ते 4 तास एवढीच भिजवायची. आता हे छान झालेले आहेत वडे. दोन्ही साईडून छान तळून झालेले आहेत. आता याला मी काढते. आता हे वडे काढून जे आपण ताकाचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये घालायचे. पण पहिल्यांदा आधी आपण टिश्यू पेपर घालून त्यातलं तेल थोडंसं कमी करायचं आहे आणि थोडंसं गार करायचं वड्यांना. डायरेक्ट तळलेलं घालायचं नाही पाण्यामध्ये. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडेसे गार झाले आहेत. आता मी ताकाच्या भांड्यात घातलेलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं की तो वडाचं दही आतपर्यंत सोक केलं जातं. आता त्यातलं पाणी काढून त्याला छान पिळून एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. 3 वडे मी एका वेळी घेते. आता यामध्ये आपण जे दही केलं होतं ते दही आधी घालायचं आहे. खारी बुंदीचा वापर करावा, खारी बुंदीमुळे छान चव येते. आता यामध्ये घातली आहे आमचूर पावडर, थोडीशी काळं मीठ, तिखट, गोड चटणी, चिंचगुळाची गोड चटणी, पुदिना चटणी घालायची आहे. शेव घालूया बारीक आणि कोथिंबीर. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.